जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर साहेब मोहन साहेब आपल्या बरोबर या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये व्यक्त करणार आहेत। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, बाला साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। कशा बाबतीत मोर्चा काढलेल्यावर काय मागण्या आहेत तुमच्या? आत्ताच आपल्याला निकाळजे साहेबांनी आणि सोनवणे सरांनी सांगितलंच आहे की हा मोर्चा आमचं जे बुद्ध विहार आहे, जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे बुद्धगया या ठिकाणी, तर ते विहार आमच्या बौद्ध लोकांच्या ताब्यात मिळालंच पाहिजे। तुम्ही जर या देशातले उद्योगपती शासनकर्ते असाल आणि विदेशात जेव्हा जाता तेव्हा तुम्ही म्हणता की हम बुद्ध की धरती से आए हैं और जग में बुद्ध की शान है, क्यों शान है तो ये बुद्ध भारत का है। जब बघा सगळ्या जगाला बुद्ध भारताने दिलेला आहे आणि त्याच बुद्धाला बदनाम जर भारत करत असेल, हे सरकार करत असेल, तर हे आम्ही खपवून घेणार नाही। या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की पुरुषांबरोबरच आमच्या स्त्रियांची पण संख्या खूप मोठी आहे आणि असं मला म्हणजे ह्या शासनाला सांगावंसं वाटतं की तुम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका। हे आंदोलन जर आत्ता या जिल्हाधिकारी कार्यालयावर आहे, तेच आंदोलन तुम्ही त्या बुद्धगया या ठिकाणी जाऊ नये याची खबरदारी घ्यावी, नाहीतर त्याचे पुढचे अंजाम तुम्ही त्याला जबाबदार असणार। ठीक आहे मॅडम, प्रशासन वेळोवेळी मागण्या करूनही आक्रोश आंदोलन करूनही हे प्रशासन जागं होत नाहीये, तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? नेमकं काय होणार आहे पुढे? आत्ताच सांगितलं होतं की अगोदर आम्ही तहसील पातळीवर हे आंदोलन केलेलं आहे, नंतर जिल्हा पातळीवर केलेलं आहे आणि आता जसं वरिष्ठ सांगतील की जर राज्य पातळीवर करायची वेळ आली तर राज्य पातळीवर सुद्धा करू आणि पुढे आम्ही बुद्धगयेला जाण्यासाठी सुद्धा कमी पडणार नाही। आता तुम्ही बघितलेली असेल की ही संख्या पावसामुळे जरी कमी असली तरी पण त्यावेळेस मात्र कुठलीही अडचण असली तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणारच आहोत। त्याला तुमच्या मागण्या काय आहेत नेमक्या? आपल्या सगळ्याला देशाला माहिती झालेलं आहे की बुद्धगयेचं मंदिर हे शासनाने बौद्धांच्या ताब्यात द्यावं, यासाठी आमचे धर्मगुरू भंते विनय बोधी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यांनी त्यांची पूजा अर्चा सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी हिंदू धर्मीयांनी आपली पूजा त्याच बुद्ध विहारामध्ये केली आणि त्यानंतर आमच्या धर्मगुरूंनी अशी मागणी केली की हे बुद्धाचं मंदिर आहे, त्यामुळे या ठिकाणी केवळ बुद्धांचा संस्कार झाला पाहिजे, इथं विधी बुद्ध पद्धतीने झाला पाहिजे। त्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला आणि उलट बौद्ध धर्मीयांना हाकलून हुसकावून लावलं, त्यांच्यावर जबरदस्ती केली आणि म्हणून देशामध्ये यांच्याबद्दल उद्रेक निर्माण झाला आणि म्हणून आज त्याचं प्रतीक म्हणून हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद धाराशिव याच्यावर आलेला आहे। ठीक आहे, आपण म्हणताय की त्या ठिकाणी परिसरामध्ये अतिक्रमण झालेलं आहे व व्यक्तीनं केलेला आहे किंवा कार्यकर्त्यांनी केलेला आहे, त्या व्यतिरिक्त आपण काय पुढे पाऊल उचललेलं आहे व सरकारला काय मागणी केली आहे तुम्ही नेमकी? सरकारला आम्ही एवढंच सांगतो की आपण या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये सरकार बनवू शकला आणि मग इथलं संविधान सांगतंय की देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येकाचं धार्मिक स्थळ हे त्याच्या धर्मासाठी त्याच्या पद्धतीने ते चालवण्यासाठी त्याच लोकांच्या ताब्यात असलं पाहिजे आणि ते जर समजा आज आमच्या ताब्यात नसेल तर आम्हाला ते मिळवावं लागेल। सनदशीर मार्गाचा अवलंब करून बुद्धाच्या शांततेच्या मार्गाने आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। उद्या आणखीन राज्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू आणि जर आमचं ऐकलं गेलं नाही तर आम्हाला त्या ठिकाणी पोचावं लागेल आणि आम्हाला आमचं हिसकावून घ्यावं लागेल, अशी आमची भूमिका आहे। हा मोर्चा बुद्धगयेचे महाबोधी महाविहार मुक्त करणे यासाठी तर आहेच आहे,
परंतु त्याच्याबरोबरच जे दीक्षाभूमी आहे की जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दीक्षित केलं, तर ती दीक्षाभूमीसुद्धा आज RSSच्या ताब्यात जाण्याच्या मार्गावर आहे. कारण त्या ठिकाणी आजही भजन चाललं जातं, त्या ठिकाणी त्या ब्राह्मण्यवाद त्या ठिकाणी फोफावलेला आहे. आज जर तुम्ही तिथं जाऊन पाहिलं तर तिथल्या त्या दीक्षाभूमीच्या प्रांगणाचं आज 2 ऑक्टोबरला आपण जाणार आहोत तिथं दसऱ्याच्या दिवशी. तर त्या विजयादशमी दिवशी तुम्हाला थांबता येऊ नये म्हणून त्या ठिकाणच्या लोकांनी आणि जी कमिटी आहे त्या कमिटीच्या लोकांनी सुद्धा त्याला कुठलंही सहकार्य न करता, त्याला कुठलाही अटकाव न करता ती पूर्ण दीक्षाभूमीचा परिसर अस्ताव्यस्त केलाय, खोदून ठेवलेला आहे की जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तिथं तुमची सोय होणार नाही. म्हणून ती दीक्षाभूमी सुद्धा मुक्त व्हायला पाहिजे या RSSच्या ताब्यातून.